श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, आता ऐकूयात चर्चा रंग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात मॉडेल कन्स्ट्रक्शन ग्रुपचे प्रमुख माननीय निखिल आकटे आणि प्रद्युम्न आकटे यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. बांधकमाल करणारी बांधकामाची माणसं. मॉडेल डेव्हलपर्स सातारा 83 11511. मॉडेल डेव्हलपर्स बांधकमालीची माणसं. सावे घरासारखे घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती नकोत नुसती नाती घर असावे घरासारखे. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. तुमच्या सगळ्यांच्या अत्यंत लाडक्या आणि साताऱ्याचं हक्काचं व्यासपीठ झालेल्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून आज आपण भेटत आहोत एका खास कार्यक्रमात, ज्याच्यामध्ये आपण एका विशिष्ट विषयावर मुद्दाम बोलण्यासाठी काही प्रतिष्ठितांना आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. मी त्यांचा परिचय करून देणारच आहे, पण त्यापूर्वी घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. श्रोते हो, या कवितेच्या ओळी तुम्हाला सगळ्यांना तोंडपाठ आहेत, परंतु या कवितेच्या ओळींप्रमाणे प्रत्यक्ष आचरण असणारा असा जो ग्रुप गेली अनेक वर्ष साताऱ्यामध्ये कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करतोय, तो मॉडेल कन्स्ट्रक्शन ग्रुप हे त्याचं अलीकडचं नामाभिधान आहे. आणि त्याचे विजयराव आकटेंची पुढची पिढी निखिलजी आकटे आणि प्रद्युम्न आकटे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये खास करून उपस्थित आहेत, कारण 15 ऑगस्ट हा त्यांच्या मॉडेल कन्स्ट्रक्शन ग्रुपचा वर्धापन दिन आहे. आणि त्यानिमित्तानं विजयराव आकटेंच्या काही आठवणी जाग्या कराव्यात आणि त्यांचं पुढचं पाऊल आता नक्की कशा पद्धतीनं कोणत्या क्षेत्रामध्ये कसं पडतंय याच्याबद्दलची माहिती आपण करून घ्यावी. त्या दृष्टिकोनातून आजचा हा मुलाखतीचा, ज्याला आपण चर्चारंग म्हणतो, हा कार्यक्रम हा प्रामुख्यानं तुम्हा सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे. मी माननीय निखिलजी आणि प्रद्युम्नजी तुमच्या दोघांचंही हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. निखिलजी आणि प्रद्युम्नजी, मी जन्म सातारचाच असल्यामुळं विजयरावांना बरीच वर्ष ओळखत होतो आणि पूर्वी एक साताऱ्यामध्ये पोलो रसिक क्लब नावाचा ग्रुप होता, त्याचा मी पदाधिकारी होतो. त्यामुळं विजयरावांशी बऱ्याच वेळेला संपर्क झाला, अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात आम्ही भेटलो. अचानकपणानं ती गेले, मला वाटतं 2023ला रामनवमीला गेले. हां, ऐकून खरोखर धक्का बसला होता, कारण मुळात स्पोर्ट्समन असणारा हा माणूस आणि तब्येतसुद्धा त्यांनी खूप चांगली मेंटेन केलेली होती. आता अलीकडच्या काळात जर बघितलं तर पूर्वीचे विजय आकटेने अलीकडचे ओळखणारही नाहीत, अशा पद्धतीनं वजन वगैरे सगळं नियंत्रणामध्ये ठेवलेलं होतं. परंतु अतिशय गोड माणसाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू व्हावा ह्याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही. बरोबर. तर त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी आपल्याला जाग्या करायच्याच आहेत. तर मी सुरुवात आता तुमच्या दोघांपासूनही करतोय की तुम्ही थोडक्यात अल्प परिचय आपला आमच्या श्रोत्यांना करून द्यावा.
नमस्कार, मी निखिल आपटे. मी विजयराव आपट्यांचा मोठा मुलगा. माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंगचं सांगलीतून झालं आहे, पद्मभूषण चंद्ररावदादा पाटील कॉलेजमधनं. त्यानंतर मी पुण्यामध्येही काही काळ व्यवसाय करत होतो आणि बाबांच्या निधनानंतर इथं साताऱ्यातच पूर्ण वेळ माझा धाकटा भाऊ प्रद्युम्न याच्याबरोबर कंटिन्यू झालेलो आहे. बरं बरं. प्रद्युम्नजी. नमस्कार, मी विजयरावांचा धाकटा चिरंजीव प्रद्युम्न आगटे. माझं शालेय शिक्षण म्हणजे आगटे साहेबांची शाळा, दगडी शाळा जी म्हणतो आपण, न्यू इंग्लिश स्कूल, तिथेच आम्हा दोघा भावांचंही शिक्षण तिथेच झालं 10वीपर्यंत. नंतर YC कॉलेज 12वी आणि तिथून KBP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साताऱ्यातलं जे आहे तिथून माझं प्रोडक्शन इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. त्यानंतर मी सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथून MBA फिनान्स कंप्लीट झालं आणि मग किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड इथं मी इंडिया हेड रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचं बिझनेस हेड म्हणून काम केलं. ते करत असताना MBA मार्केटिंग हे पुन्हा युनिव्हर्सिटीमधनं एक्सटर्नल कंप्लीट झालं आणि सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथं माझं डिस्टन्स लर्निंग कोर्स झाला सप्लाय चेन मॅनेजमेंटमधला. आणि त्यानंतर मग काही घरगुती कारणामुळे किंवा आगटे साहेबांच्या इच्छेमुळे व्यवसायामध्ये यावं लागलं आणि मग कन्स्ट्रक्शन लाईन 2011 आत्तापर्यंत कन्स्ट्रक्शन व्यवसाय आगटे साहेबांचा आणि हॉटेल व्यवसाय असं दोन्हीमध्ये कार्यरत आहे. बरं बरं. तुमच्या दोघांचंही शिक्षण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येतं की साताऱ्याचे पहिले IITian म्हणून गोल्ड मेडलिस्ट विजयराव होते हे अभिमानानं सांगू शकतो आपण, कारण त्यांची पुढची पिढी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून शिक्षणामध्ये सर्वोच्च पद मिळवण्याचा प्रयत्न हा कायमस्वरूपी झालेला आहे. तर मला जरा त्यांच्या विजयरावांच्या शिक्षणाबद्दल, त्यांचं मूळचं गाव कोणतं, ते कोणत्या शाळेमध्ये होते, त्याच्यानंतर ते बीटेक सिव्हिल हां हे केव्हा कसे झाले, मला जरा त्याबद्दल ऐकायला नक्की आवडेल. बाबांचं मूळ गाव साताराच, पहिल्यापासून साताऱ्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये बाबांचं तेव्हाची 11वी मॅट्रिक होती. त्या 11वी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालं. बरोबर. ते टेक्निकल डिव्हिजनला होते. पूर्वी 8वी नंतर एक टेक्निकल डिव्हिजन, संस्कृत असे वेगवेगळे जे व्हायचे त्यात त्यांनी टेक्निकल डिव्हिजनमध्ये शिक्षण घेतलं. बरोबर. 11वीला त्यांना 11वी नंतर त्यांना अतिशय उत्कृष्ट मार्क्स पडले आणि पहिल्यांदा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कराड इंजिनिअरिंग कॉलेज इथं त्यांना ॲडमिशन मिळालेली होती. पण त्यांनी IITची परीक्षाही दिलेली होती आणि IIT मध्ये आपण काय येऊ की नाही असं काय डोक्यात काही नव्हतं आणि IITत त्यांचा मेरिटमध्ये नंबर लागला. तेव्हाच्या काळी माझ्या आजोबांना काही जणांनी येऊन सांगितलं की IIT मधली मुलं आहेत ती रशियामध्ये डायरेक्ट KGB पळवून नेतात. त्यामुळे आमचे आजोबा जरा डिस्टर्बही झालेले, पण त्यांना नारायणभाई दोशींचे वडील यांनी येऊन समजून सांगितलं असं काही नसतं आणि IIT मध्ये मिळणारी पदवी बीटेकची ही सर्वोच्च पदवी आहे. तर मग ते IITत गेले. ते साताऱ्यातले पहिले IITian होते ज्यांनी IIT क्रॅक केली आणि IIT मध्ये प्रवेश मिळवला. आणि IIT नंतर ते IITची जेव्हा बीटेक पास झाले ते झाल्यावर त्यांना नोकरी लागलेली होती इरिगेशनमध्ये आणि तिथे 1-2 वर्ष काम करता करता कॉन्ट्रॅक्टर म्हणून तिथे जे म्हणजे माझे वडील शासकीय अधिकारी आणि तिथे जे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात शेख साहेब, त्यांनी बाबांच्यातले गुण हेरले की किती कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, सचोटीचा व्यक्ती आहे. तर त्यांनी असं वडिलांना सांगितलं की तू माझ्या व्यवसायात जॉईन होतोस का, काही प्रॉफिट झाला तर आपल्या दोघांमध्ये वाटून घेऊ 50-50%, पण नुकसान झालं तर ते माझं असेल. शेख साहेबांचा वडिलांवर इतका विश्वास होता की हा मुलगा 1 रुपयाचं नुकसान आपल्या करणार नाही आणि असं म्हणून त्यांची व्यावसायिक सुरुवात झाली. बरोबर. ही साताऱ्यात नाही, त्यांनी पहिल्यांदा इरिगेशनची कामं काही केली. ती बावधनला ॲक्वाडक्ट केला, त्यानंतर सांगोल्यामध्ये खूप मोठा पूल बांधला. सांगण्याची मजा अशी की माझे वडील जेव्हा शेख साहेबांना जॉईन झाले तेव्हा पुण्यातला जो म्हात्रे पूल म्हणून आता प्रसिद्ध पूल आहे त्याचं टेंडर माझ्या वडिलांनी भरलं होतं शेख साहेबांबरोबर. आणि पूर्वीच्या काळी इरिगेशनची कामं ओपन व्हायला सुद्धा महिना वर्ष जायची. तर जवळजवळ 7-8 महिने झाले ते टेंडरच ओपन होत नव्हतं. माझे वडील वैतागले, शेख साहेबांना म्हणलं तर बास झालं, आपण अजून एक कुठलं तरी टेंडर भरू म्हणून सांगोल्याच्या पासला एका पुलाचं टेंडर त्यांनी भरलं.
आणि एका महिन्यात दोन्ही टेंडर अचानक एकाच वेळेला ओपन झाली. मग आणि दोन्ही सक्सेसफुली शेख साहेबांना मिळाली. बरोबर. मग त्यांच्यात असं ठरलं की पुण्यातलं जे काम आहे म्हात्रे पुलाचं ते शेख साहेब बघू शकतात आणि जे सांगोल्यातलं काम होतं सोलापूर जिल्ह्यातलं ते मग बाबा आणि शेख साहेबांचे चिरंजीव सादिक शेख असं दोघांनी जाऊन पूर्ण ते काम केलं. बरोबर. आणि इरिगेशनशी संदर्भातल्या व्यवसायात ते पुढं अतिशय थोडा काळ राहिले. नंतर साताऱ्यामध्ये सर्व मित्रांबरोबर पालकर साहेब तेव्हा होते, तुम्हाला कदाचित माहित असतील, नारायणराव पालकर. तर नारायणराव पालकरांबरोबर सातारा नगरपालिकेचं टेंडर भरलं होतं. बरोबर. आणि ते टेंडर त्यांना सक्सेसफुली मिळालं. तर सगळेजण म्हणले की आपल्याला टेक्निकल लेवलला स्ट्रॉंग असण्याच्या दृष्टीने विजय बरोबर असेल तर चांगलं होईल, म्हणून तिकडची शेख साहेबांबरोबरची पार्टनरशिप बंद करून ते नारायणरावांबरोबर सातारा नगरपालिकेच्या कामावरती रुजू झाले. बरोबर. व्यावसायिक म्हणून असं. म्हणजे नगरपालिकेची जी बिल्डिंग आता आनंदवाडी दत्त मंदिरच्या शेजारी आहे हो ती विजयरावांनीच हो ती त्यांनीच बांधली. बरोबर. 5-6 मित्र होते तेव्हा, त्या सगळ्यांनी मिळून ती इमारत बांधली. बरोबर. हा एक भाग झाला की जो त्यांचं पूर्व आयुष्य आपण ज्याला म्हणूया, म्हणजे त्यांनी मॉडेल डेव्हलपर्स ही त्यांची स्थापन करण्यापूर्वी त्यांनी ह्या गोष्टी काही केलेल्या होत्या. त्यानंतर मग मॉडेल डेव्हलपर्स आलं. त्याच्यानंतर मग तुम्ही बाबांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स, म्हणजे केवळ घर नव्हे, काही फॅक्टरीज असतील, काही दुकानं असतील किंवा अशा अनेक कन्स्ट्रक्शन लाईनमधल्या अनेक गोष्टींचं बांधकाम केलेलं आहे. मला जरा त्याबद्दल काय माहिती पुढं सांगू शकतो? सुरुवात कशी झाली, याच कामाबरोबर जे आता आपलं बलशेटवार बुक सेलर्स आहेत, म्हणजे सत्यविजय बलशेटवार, तर त्यांचे ते बाबांचे मित्र किंवा अगोदरच्या जनरेशन पासून आमचे रिलेशन. मग बाबांना शिवाजी उद्योगमंडळामध्ये विजबा म्हणायचे. मग विजबा आलेत, मग त्यांचे वडील होते सत्यविजय बलशेटवारांचे, ते म्हटले की अरे तुझा मुलगा आला, इंजिनियर झालाय. तर मग त्यांचं राधिका रोडला पहिलं जागा होती, तर तिथं घर बांधण्याचं मग नाही, ते बांधायचं तर विजयनंच बांधायचं. मग असे सत्यविजय आणि विजय असे ते दोघं मित्र. आणि मग त्यांचं सगळ्यात पहिलं बाबांनी कन्स्ट्रक्शनचं काम बंगला म्हणून जे सुरू केलं. त्यानंतर मग एक बिल्डिंग, अपार्टमेंट, ओळखीच्या लोकांचे घरं, असं करत करत हा व्यवसाय वाढत गेला. सगळ्यात पहिली बिल्डिंग बांधली ती म्हणजे मधुरा अपार्टमेंट बांधली. अगोदर काही मित्रांनी बांधली, पण पहिली जी बाबांनी स्वतःचे म्हणून जो व्यवसाय सुरू केला होता त्यांच्या 2 पार्टनर्स बरोबर, तर ती म्हणून सुरू केलेली श्री कन्स्ट्रक्शन म्हणून ही कंपनी होती इनिशियली 1986 साली. मॉडेल डेव्हलपर्सच्या अगोदर श्री कन्स्ट्रक्शन. मॉडेल डेव्हलपर्स 1989-90च्या दरम्यान ते नाव हे झालं, पुढे घेतलं. पहिले इनिशियल काय श्री सुरुवात आहे, श्री गणेशा असं श्री कन्स्ट्रक्शन म्हणून कंपनी होती. आमचाच मोती चौकामध्ये वाडा आहे जो अख्ट्यांचा, अख्टे कुटुंबियांचा, तिथे खाली ऑफिस होतं, वर आजोबा काका असे सगळे राहायचे. तर मग तिथे ऑफिस सुरू झालं. सातारा मेडिकल किंवा हे जे आहे किंवा कटारी आणि कटारीच्या मध्ये तिथं वाडा होता आपला. आणि मग तिथे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू झाला. इनिशियली बाबांनी अगदी म्हणतात त्यांच्याकडे असंच मित्रांनी मिळून कोरोगेटेड बॉक्सेसचा पण काही व्यवसाय सुरू केला. तर त्याला थोडं मूर्त स्वरूप आलं. 7 मित्र होते एकूण, बाबा आणि इन्क्लुडिंग. आणि मग त्यांनी कोरोगेटेड बॉक्सेसचा पण व्यवसाय तेव्हा सुरू केलेला होता त्या संटा 89-90च्या आसपास. आणि मग पुढे त्याची फॅक्टरी सातारा नेक्रोक्रॅट म्हणून प्रेशर डाय कास्टिंग युनिट आणि अरिस्टोक्रॅटला जी बॅग्सला लॉक्स असतात ती करण्या असेंब्ली प्रोसेस जी होती ती ॲल्युमिनियम डायकास्टिंगचं काही ॲल्युमिनियम प्रेशर डायकास्टिंग म्हणतात जे. मग ते अरिस्टोक्रॅटला लागणारे पार्ट किंवा आपलं गोदरेजला किंवा कोपलँड, म्हणजे पूर्वी किर्लोस्कर कोपलँड किंवा कोपलँड जी अतीतला कंपनी आहे, तिथे कॉम्प्रेसर्सला लागणारे पार्ट हे देखील बनायचं. म्हणजे असं नाही की नुसतं कन्स्ट्रक्शन, असे विविध व्यवसाय सुद्धा त्यांनी केले. इव्हन त्यांनी डेअरीचा व्यवसाय पण काही म्हशी घेऊन मित्रांबरोबर करण्याचा तो प्रयत्न केला होता आणि फारसा चालला नाही, सक्सेसफुल झाला नाही. त्यांनी म्हशी विकून टाकल्या, तो सगळा आवडता घेतला. पण त्या माणसाचं वैशिष्ट्य हे होतं की ज्या ज्या व्यवसायात हात घालेल त्याच्यामध्ये कधीच त्यांना अपयश आलं नाही. त्यांनी त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणेच प्रत्येक व्यवसाय केला. म्हणजे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय हे बाकीचे व्यवसाय वाढत असल्यामुळे त्या व्यवसायाकडे दुर्लक्ष असं, म्हणजे तो काय अवसायात गेलेला व्यवसाय नव्हता. पण मग शेवटी तुम्ही म्हटलं तसं सचोटीनं देणं हे जे गरजेचं आहे, मग तेवढं दुर्लक्ष होऊ नये त्याच्याकडे. म्हणून त्यांनी तो मग पुढे त्याच माणसाला सांगितलं तुझं तू कर बाबा, जो कोण राखत होता असं ते आहे. दशरथ म्हणून होता तेव्हा एक आमच्याकडे, त्याला ते सगळं पूर्ण करण्या सांगितलं, म्हशी तूच घे आणि तूच सगळं सांभाळ असं आपलं जे असते. आता ही जी वृत्ती आहे की नाही, एवढ्या म्हशी 5-25 म्हशी किंवा हे देऊन टाकणं आपल्या माणसाला म्हणून,
त्याचा भरभराट होऊ दे. हा जो स्वभाव आहे ना, हा मूळ स्वभाव होता विजयरावांचा. बरोबर. अगदी बरोबर. आणि तेच आता ते कसं असतं बघा, की हे जे नेचर आहे मुख्य माणसाचं, हे कुठेतरी वेगवेगळ्या पातळ्यांवर उतरत येतं. बरोबर. व्यवसाय हा जर एक सजीव नसणारा जरी आपण म्हणलं तरी देखील निर्जीव वास्तूमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी उतरलेल्या आपल्याला दिसतात. त्यांचं ते कायम म्हणायचे हा. पैसा हे व्यवसायातल्या अनेक बाय प्रोडक्ट्स पैकी एक बाय प्रोडक्ट आहे. व्यवसायासाठी पैसा हा अतिशय गरजेचा आहे. बरोबर पण फक्त पैसा आहे म्हणून व्यवसाय होईल असं काही नाही. बरोबर बरोबर बाकीच्या सर्व अनुरूप गोष्टी ज्या व्यवसायातल्या आहेत त्याही तुमच्यावर असणं आवश्यक आहे, अगदी असं बरोबर. ते अगदी आवर्जून सांगायचं. आणि त्यात माणूस आणि त्याच्या गरजा हा. या कायम त्यांनी पहिल्यांदा कुठल्याही व्यवसायाच्या बेसला ठेवल्या. आणि माणसाच्या कुठल्या आपल्याकडनं अपेक्षा असतील त्या जर व्यावसायिक म्हणून सर्वोच्च गुणवत्तेच्या आणि वेळेमध्ये देण्यासाठी प्रचंड संघर्ष आणि कष्ट त्यांनी केले. अगदी बरोबर. मला आठवतंय कारण अनेक म्हणजे पूर्वीपासून आता बघतोय मित्र कंपनीमध्ये सुद्धा जेव्हा आकटे गिजरेंनी बांधलेल्या स्कीममध्ये आपल्याला फ्लॅट घ्यायचा आहे तेव्हा साताऱ्यामध्ये कायम ओरड असायची ती पाण्याची. तर 24 तास पाणी देणारा हा एकमेव कन्स्ट्रक्शन लाईनमधला माणूस होता. कारण त्यांची बरीचशी कन्स्ट्रक्शन ही ज्या ठिकाणी विहीर आहे मुळात अशाच ठिकाणी झालेली अगदी आपल्याला बरोबर. आढळतात. हो, हो. पाणी आणि हे- वीज उपलब्ध हे असल्याशिवाय एक ते त्यांचं- जागाच हा, घ्यायची. हे एक त्यांचं वैशिष्ट्य होतं. अगदी बरोबर. म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पहिल्यांदा पूर्ण झाल्या पाहिजेत. अगदी बरोबर. आणि दुसरं असं की मला असंही आठवतंय की अनेक वेळेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय जसं पेन्शनरांचं गाव सातारला म्हणतात तसं पैसे जरा कमी आहेत त्यामुळं आत्ता बाबा फ्लॅट घ्यावा का नाही असा विचार करत असणारा माणूस जेव्हा त्यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये जायचा तेव्हा हे कर्णाच्या उदारतेनं त्याला म्हणायचे तुम्ही बिनधास्त या, मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही तुमच्या ताबा घेण्यापूर्वी मला पैसे द्या, आत्ता ॲडव्हान्समध्ये पैसे नाही दिले तरी चालतील. तुम्हाला उलटा सांगायला ही हरकत सांगायची तर कन्सेशन असं आहे की ही त्यांच्या जे बालकुडं होतं ते आकटे साहेब त्यांची आई आणि त्यांना सख्या 7 बहिणी आणि हा. एक धाकटा भाऊ. त्यामुळे शेअरिंग इज केअरिंग जे म्हणतात ना. आणि घरची परिस्थिती अशी नव्हती की बाबा काही सगळं आलबेल असं नाही, पण खाऊन पिऊन सुखी असं हे कुटुंबीय होतं. तर त्यातनं बाबा IIT ला गेले. म्हणजे बाबांच्या अगोदरची बहीण आहे आमची अश्वत्या, तिनं तेव्हा बाबांचं IITचं शिक्षण चालू आहे म्हणून 2 वर्ष लग्न पुढे ढकलून बाबा विजूचं लग्न व्हायला पाहिजे आणि म्हणजे विजूचं शिक्षण व्हायला पाहिजे अशी ही सगळी भावंड होती. म्हणजे माझ्या सगळ्या आत्या असतील, माझा काका असेल, या सगळ्यांच्या या एकोप्यातनं आणि ह्या शेअरिंग केअरिंगच्या भावनेतनं त्यांची ही तुम्ही म्हटलात ना की त्यांचं ते नेचर कुठं होतं, त्याचं बीज इथं होतं. आणि ह्या गोष्टीमुळे ते तसे पहिल्यापासून म्हणजे असं कधी बाबा कोणाला दुखवावं कोणाला हे करावं असं त्यांचा कधीच नेचर नव्हतं. विजयगाथा म्हणून बाबा गेल्यानंतर आम्ही एक पुस्तक, तर आमचं तेव्हा असं ठरलं की कुठले आत्मचरित्र स्वरूपात काही लिहायला नको. उलटे त्यांचे जे कोणी ग्राहक आहेत, त्यांचे मित्र आहेत, कन्सल्टंट्स आहेत, जे त्यांच्या संबंधित आलेले वेगवेगळे व्यक्ती आहेत, ज्यामध्ये आमच्याकडे बाबांची दाढी करायला येणारा गणेश म्हणून जो आमच्या घरचा होता, अशा त्याचाही लेख त्या पुस्तकात आहे. तर या सर्वांनी बाबांच्या ज्या काही आठवणी जपल्या त्या सगळ्यामध्ये बाबांचा जो माणुसकीचा धरा त्यांच्या हृदयात होता तो वेळोवेळी पुस्तकात प्रत्येकाच्या लेखातनं प्रकट होतो. अगदी मुळात माणुसकीचा धरा असं त्यांच्याविषयी म्हणायला काही हरकत नाही. अगदी बरोबर. आणि हा माणुसकीचा झरा याचा अनुभव आपण आपल्या सर्व सातारकरांना पुन्हा एकदा देणार आहे या निमित्तानं. हेही मी आज तुमच्या समोर जाहीर करतो की आपल्या हिंदवी रेडिओवरून विजयगाथाचं नियमित वाचन आपण करणार आहे की जेणेकरून त्यांच्या संबंधातले जे कोण मंडळी असतील त्यांना एकदा पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळेल. बरोबर त्या घटनांचं. आणि ज्यांना माहिती नाही अशा यंग जनरेशन पर्यंत सुद्धा ती माहिती पोहोचू शकेल की माणसं कशी असू शकतात. आम्ही हिंदवी रेडिओचे अत्यंत आभारी आहोत यासाठी. नाही तर ते आपण नक्की करायचंच. हो हो. तर मला पुढे जाऊन असं विचारायचं, आता कुटुंबाचा विषय निघालेलाच आहे, मग बाबांचं लग्न, तुमच्या आई कुठल्या किंवा त्या तुमच्या आकटे कुटुंबामध्ये कशा काय आल्या, तर त्याच्याबद्दलची थोडी माहिती आपल्याला ऐकली. माझी आई प्रज्ञा ही मूळची पुण्याची. ती जेव्हा लग्न बाबांचं ठरलं आईबरोबर तेव्हा एक्साईजमध्ये माझी आई नोकरीला होती. आणि बाबांनी तिला असं सांगितलं होतं की लग्नानंतर तुला नोकरी सोडून द्यावी लागेल. आणि ती बाबांची अट तिने मान्य केली. थोडेसे बाबा काळसर वर्णाकडे झुकणारे होते माझे आणि आई अत्यंत गोरीपान. तर
सगळ्यांना असं वाटायचं की म्हणजे या दोघांचं जमलं कसं काय, पण आई वारंवार सांगायची की मी फक्त त्यांच्या IITच्या डिग्रीकडे बघून यांच्याशी लग्न केलं. कारण IIT म्हणजे काय याची तसं म्हणलं ना तर तुम्हाला सांगतो, म्हणजे बाबा मला स्वतः सांगायचे साताऱ्यात ते आल्यानंतर लोकांना IIT म्हणजे ITI वाटायचं. तर ITI आणि IIT मध्ये काय फरक आहे आता सांगायची गरज नाही, पण तेव्हाच्या वेळेला एवढ्या म्हणजे प्रचारात आणि प्रसारातही नव्हतं. आणि माझे आजोबा जे होते ते सोनार होते, पटवेकरी होते. तर म्हणजे आईचे वडील. आईचे वडील. हां, तर आईचं लग्न 1979 साली बाबांबरोबर झालं आणि अरेंज मॅरेज होतं. बघता क्षणीच दोघांनी एकमेकांना पसंत करून पसंतीची मोहर उमटवलेली होती. पुढं वैवाहिक आयुष्यही छान गेलं. म्हणजे आईचे मामा हे IIT मध्ये प्रोफेसर होते पवईलाच. हे त्यामुळे IIT काय हे आईचे मामा आणि मामी दोघेही IITला असल्यामुळे तिला आयडिया होती. त्यामुळे तिनं पुण्यातनं साताऱ्यात येणं हा प्रवास होता, तो तसा झाला. आणि ती स्वतः माझी आई आहे, म्हणजे नुसतं बाप म्हणजे म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या मागे, तसं आमच्या आई नेहमी खंबीरपणानं या सगळ्या जे काही स्थित्यंतर होत गेली, जे काही चेंजेस, नवीन कंपनीज, यामध्ये आईचा तेवढाच पाठिंबा असायचा. आणि ती स्वतः 11 नॅशनल खेळलेली आहे. म्हणजे आई एकदम छानपैकी. कोणत्या स्पोर्ट्समध्ये होती आई? हँडबॉल, नेटबॉल आणि बास्केटबॉल आहे तिने. फुटबॉल पण खेळलेली आहे. बरं. येऊन तिनं महाराष्ट्राला ॲज अ कॅप्टन म्हणून रिप्रेझेंट पण केलेलं आहे. बरोबर. बास्केटबॉलमुळंच त्यांची मैत्रीण जी आहे पुष्पा अभ्यंकर पुण्याच्या, तर ती माझी चुलत बहीण. बरोबर. तर त्याच्यामुळेच त्या दोघी अगदी घट्ट मैत्रिणी. साताऱ्यात जेव्हा जेव्हा पुष्पाता येईल ती तेव्हा मला हमखास म्हणायची की चला एकदा आकटेंची चक्कर व्हायलाच पाहिजे, प्रज्ञाकडे जाऊन यायलाच पाहिजे, असं तेव्हा कायम म्हणायची. त्यावेळी मी तिच्याबरोबर एकदा तुमच्याकडे आईच्या मैत्रिणींचा जो ग्रुप आहे, शाळेतल्या मैत्रिणींचा सुद्धा आणि हा सगळा स्पोर्ट्स मधल्या मैत्रिणींचा, आज आता त्या सगळ्या जणी साधारणतः 70च्या आसपास आहेत. 65 ते 70च्या दरम्यान असतील सगळ्या जणी, पण सगळ्या जणी एकमेकींना अतिशय घट्ट धरून आहेत. सगळ्यांचे कौटुंबिक संबंध एकमेकांशी अतिशय खूप चांगले आहेत आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सगळेजण अगदी आनंदाने सहभागी होतात. बघा, म्हणजे वाईज पेअर मॅचिंग ज्याला म्हणतो ना आपण, तसंच त्या दोघांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं की आईलाही तसंच कुठल्याही माणसाचं वावडं नाहीये. प्रचंड एकत्रित व्यक्ती संग्रह हा प्रचंड मोठ्या स्वरूपात आहे. वडिलांचा तर प्रश्नच नाही, हजारो मध्ये गणती होईल असा मित्रपरिवार त्यांचा आहे. बरोबर. हेच रिलेशनशिप त्यांनी आपले ग्राहक आणि आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणून असं कधी रिलेशन न ठेवता हे मित्रत्वाचं नातं कायमच जपलं होतं. आणि हे मला मुद्दाम का सांगायचं आहे की 15 ऑगस्ट या वर्धापन दिनाच्या वेळेला तुम्ही साताऱ्यामध्ये बांधलेल्या अनेक ज्या स्कीम्स आहेत त्यामधले अनेक जे ओनर्स आहेत, फ्लॅट ओनर्स, यांचं गेट टुगेदर एक थोडं व्हायचं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणारी रक्त, तर या रक्तदानाचं पवित्र कार्य हे त्या प्रत्येक वर्धापन दिनाला व्हायचं, असं गेली कित्येक वर्षाचा हा उपक्रम आहे. तर मला आता त्याबद्दल थोडंसं वर्धापन दिन तो कसा साजरा केला जातो, या वर्षीचा कसा असणार आहे, याच्याबद्दलची माहिती सांगितली तर बरं पडेल. आमचं यावर्षी 39वं वर्ष कंपनीचा वर्धापन दिन आहे. ब्लड डोनेशन कार्यक्रम गेली 35 वर्ष अखंडपणाने चालू आहे. आणि बाबांचं पहिल्यापासून असं की सर्वसामान्यांकरता घर, आपण असं म्हणतो ना की फक्त बंगले किंवा असं नाही, सर्वसामान्यांकरता घर. अगदी एखादा कुठे बँकेमध्ये असणारा कर्मचारी किंवा एखादा व्यावसायिक, एखादा फॅक्टरी करता किंवा एखादे डॉक्टर असतील, असे सगळ्यांच्या आपण जी घरं बांधायचो. तर पहिल्यांदा आपलं जे सिटी पोस्ट समोरचं कार्यालय आहे, स्वयंवर मनगर कार्यालय, तिथं हा कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे काही नाही, पहिलं सगळ्यांना बोलवणं, ओळखीचे पळखीचे किंवा हे स्नेही बोलवणं. आणि त्यांच्याकडे श्रीमान नव्हतं तर संतोषचं पॅटीस असायचं पहिल्यांदा. संतोषचं पॅटीस तुम्हाला आठवत असेल, पूर्वीच्या काळी अतिशय प्रसिद्ध होतं. स्वयंवरला कार्यक्रम व्हायचा. स्वयंवरला ती गर्दी मावेनाशी झाल्यावर मग आम्ही राधिका संकुलला शिफ्ट झालो नावंदरांच्या. नंतर मधल्या काळामध्ये आमच्याच ऑफिसची बिल्डिंग बांधल्याचं ओपनिंगचं वर्ष होतं, तेव्हा ऑफिसच्या तिथंच आम्ही कार्यक्रम 2001 साली. आणि मध्ये एकदा कला वाणिज्याला घेतला. हे सोडल्यास कायम राधिका संकुलमध्ये हा मागचे गेले काही वर्ष कार्यक्रम आयोजित होतोय. कोविडच्या कालावधीमध्ये फक्त 15 ऑगस्टचा कार्यक्रम बंद पडला होता आणि 23 साली बाबांचं निधनच झालं, त्यामुळे त्या वर्षी एक घेतला नाही.
मागच्या वर्षी घेतला नव्हता. आता आम्ही परत एकदा कार्यक्रमाची सुरुवात करतोय. यावेळेला आम्ही असं ठरवलंय, जरा थोडंसं मर्यादित स्वरूप ठेवलंय, कारण एकदमच परत नवीन सुरुवात करतोय तर नवीन सुरुवातीच्या वेळेला अंदाज योग्य लागावा या दृष्टीने थोडं मर्यादित स्वरूप ठेवायचा प्रयत्न केलाय. आणि IMA हॉलमध्ये सकाळी 9 ते 12 या वेळामध्ये रक्तदान शिबिर घेतोय आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळामध्ये अल्पपहाराचा कार्यक्रम राधिका संकुलमध्ये घेतो. बेसिकली हा कार्यक्रम घेताना काय म्हणतो आपण, आम्ही अभिमानानं म्हणू शकतो की असे क्वचितच काही बिल्डर असतील की किंवा आमच्या लाईनमध्ये रिअल इस्टेटमध्ये असतील की जे कस्टमरला वारंवार सामोरं जातात. म्हणजे बाबा म्हणायचे आपण काही चुकीचं केलेलं नाही आणि आपण कधी म्हणतात ना पारदर्शकपणानं व्यवहार केलेले आहेत. त्यामुळे आमच्या ग्राहक सुद्धा तेवढाच विश्वासानं, म्हणजे माझे काही ओळखीचे मित्र वगैरे मला म्हणतात, अरे लोक नटून थुटून फॅमिलीज वगैरे एकत्र किंवा काही स्कीम जे आमच्या हे प्रोजेक्ट्स आहेत झालेले, तिथली लोक एकत्र बाबा 8ला म्हणजे ग्रुपवरती मेसेज किंवा ठरलेलं असतं 8 वाजता जायचं, 20-30 जण एकाच वेळेला येतात वगैरे. तर हे सुद्धा आम्हाला एक आनंदायी तो क्षण आहे किंवा काय म्हणतात ना व्हॉट टू कॅरी. तर दिस इज दीज आर द मेमरीज विच वी नीड टू कॅरी, विच वी हॅव टू चेरिश. अशा दिशेनं आम्ही कार्यक्रम करतो. आणि पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात असं एखाद दुसराच बिल्डर असेल की जो दरवर्षी पहिला म्हणजे आमची जी बांधलेली मधुरा अपार्टमेंट आहे ते आत्तापर्यंत सगळ्यात ती झालेली साची अपार्टमेंट, सर्व ग्राहकांना बोलवणं किंवा सर्व ग्राहकांना रुबरू होणं परत एकदा, आणि हेच विश्वासाचं प्रतीक आहे. दुसरं काय वेगळं काय म्हणतात की तुमच्या मॉडेल कन्स्ट्रक्शन ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे की सचोटीनं व्यवसाय करणार. बरोबर. मग जेव्हा अशी सचोटी असती तेव्हा कुठल्याही आपल्या कस्टमरच्या समोर जायला लाज वाटायचं किंवा घाबरायचं हे काहीच कारण नव्हतं. त्यामुळं ते खुलेपणानं जितक्या वेळेला शक्य आहे तितक्या वेळेला त्या आपल्या कस्टमर समोर जाऊ शकत होते. आणि हा कॉन्फिडन्स किंवा या पद्धतीची सचोटी ही अलीकडच्या काळामध्ये मिळणं फार दुरापास्त आहे आणि ती जपणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला नक्की खात्री वाटते की तुमच्या पुढच्या पिढीकडनं सुद्धा ती तशीच म्हणजे जनरेशन बाय जनरेशन ज्याला म्हणतो ती तशीच जपली जाणार आहे. बरोबर. आपण या वर्धापन दिनाला काही नवीन व्हेंचर काही प्लॅन करताय असं, तर त्याबद्दलही थोडं सांगितलं तर बरं पडेल. असं आहे की मधला काही कालावधी काही टेक्निकल अडचणींमुळे आमचं श्रीमान हॉटेल बंद होतं. तर आता श्रीमानची पुनश्च श्रीमान चालू झालं आहे आमचं कालचं, आणि वरती श्रीमान लॉजिंगही चालू आहे. त्याला आम्ही श्रीमान स्टे कम्फर्ट आणि श्रीमान प्युअर व्हेज बाय ब्लॅकपलला आम्ही ते चालवायला दिलंय हॉटेल. तर आम्ही आता आउटडोर केटरिंग श्रीमानचं पुनश्च सुरुवात करत आहोत. उद्या त्याचं लॉन्चिंग 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही करणार आहोत. आणि कन्स्ट्रक्शनमध्ये तर आत्ताच आमच्या 2-3 स्कीम्स चालू आहेत आणि 2 प्लॉटिंग्सही आत्ता विक्री चालू आहे. अशा पद्धतीने आत्ता साताऱ्यामध्ये एक्झिस्टन्स आहे आमचा आता सध्या. मुळटा म्हणतात श्रीमान प्युअर व्हेज हे बाय ब्लॅकपल म्हणून आपली जी पहिल्यापासून असलेली महाराष्ट्रीयन थाळीची खासियत आणि वेगवेगळ्या शुद्ध शाकाहारी जेवणाचा, रुचकर जेवणाचा जो सातारकरांना आपण लाभ होत आहे तो मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. श्रीमानचं लॉजिंग सेक्शन होतं त्याचं पण रिनोव्हेशन झालं आणि श्रीमान कम्फर्ट स्टे म्हणून रिब्रँड करून आम्ही ते श्रीमान कम्फर्ट स्टे आणि श्रीमान प्युअर व्हेज बाय ब्लॅकपल असं ऑलरेडी ॲक्टिव्हिटी ती चालू आहे. आणि सातारकर नक्कीच आम्हाला ग्वाही देतो की अतिशय सुंदर जेवण हे तुम्हाला तिथं मिळत असेल आणि मिळेलही. आता थोडंसं हे झालं इन हाऊस किंवा इनडोअर टाईप, तर श्रीमान आउटडोर्स म्हणून आम्ही ती ॲक्टिव्हिटी परत सुरू करतोय, श्रीमान आउटडोर्स बाय ब्लॅकपल अगेन. आणि त्यांच्यावर कारण लोकांना घरी छोटे छोटे कार्यक्रम असतात, छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी असतात, काही कमर्शियल सुद्धा नाही लग्नाचे किंवा कार्यक्रम आहे, बारशा डोहाळ जेवणा मुंजीपासून लग्नापर्यंत मधलं एखादी व्यक्ती व्यक्ती रिटायर्ड होते, रिटायर्ड झाल्यानंतर ती छोटी पार्टी देते स्वतःच्या सर्व स्नेहांना. असे वेगवेगळे जे सगळ्या ऍक्टिव्हिटी तिथं आता श्रीमानला तर होतातच, तसेच बाहेर जर का कुठे रिक्वायरमेंट असेल तर ते ऑलरेडी आम्ही ती ऍक्टिव्हिटी करायचो, पण आता ते रिब्रँड आणि थोडंसं अजून ॲडव्हान्स अशा यानं काय काय ॲक्टिव्हिटीज, कारण कसं आहे हे सगळे इव्हॉल्व्ह होणाऱ्या प्रोसेस आहेत, काय चेंजेस म्हणतात, लाईफ इज अबाउट चेंज तसं आहे. त्याप्रमाणे ते परत लोकांच्या आवडीचं असं रुचकर जेवण घरी पण, म्हणजे झोमॅटो स्विगीचा जमाना आहे तर तिथे तर आहेच आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या घरगुती कार्यक्रमांना, कमर्शियल कार्यक्रमांकरता किंवा ॲनिव्हर्सरीज आहेत, कंपनीचं इनॉग्रेशन्स असतात किंवा कित्येकदा फॅक्टरीमध्ये ॲन्युअल डेज असतात, अशा वेळेला सुद्धा ते आम्ही बऱ्याच साताऱ्यातल्या MIDCतल्या कंपनीमध्ये देतही होतो.
तेही आता परत नीट रिस्ट्रक्चर्ड करून ती प्रोसेस सुरू झालेली आहे. हां हां. मॉडेल कन्स्ट्रक्शन ग्रुपचं तुमच्या सर्वोच्च दर्जा हे तर वैशिष्ट्य आहेच आणि तेच ब्रीदवाक्य तुम्ही ह्या बाकीच्या व्यवसायांना सुद्धा लागू कराल आणि अशाच पद्धतीनं अतिशय उत्तम दर्जाचं सगळं साहित्य हे लोकांना कायम मिळत राहील. मला एक आणखीन एक थोडंसं हे करायचं आहे की हॉटेल व्यवसायामध्ये विजयरावांना यावं असं केव्हा वाटलं आणि त्याचं काय आहे त्याच्या त्याची एकदम मोठी वेगळी स्टोरी आहे. डॉक्टर अजय घाडगे अजिंक्य हॉस्पिटल्स तुम्हाला माहित असेल, त्यांचं काम जेव्हा झालं तेव्हा आत्ता जो श्रीमान ज्या जागेवर आहे तो प्लॉट डॉक्टर अजय घाडग्यांचा खरा. तर सुपरविजनचे जे पैसे द्यायचे होते ते बाबांना देताना ते म्हणले बाबा एवढी सगळी काही रक्कम माझ्याकडे नाही, तर हा प्लॉट मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो. तो प्लॉट तेव्हा करून दिला. लवकरच तिथं केबीपी कॉलेज चालू होणार होतं तेव्हाच्या काळी. मग केबीपी कॉलेज सुरू झालं. मग बाबांनी तोवर वाट बघितली की कॉलेज सुरू होऊन अंतिम टप्प्याकडे कधी जाते. अंतिम टप्प्याकडे जात असताना त्यांनी तिथं हॉस्टेल मुलांसाठी सुरू करावं म्हणून ती इमारत बांधायला घेतली बरोबर बाबांनी आणि गिजरे काकांनी. आणि आमचे मुतालिक म्हणून चांगले परिचित होते गिजरे काकांचे, अगदी जवळचे घरगुती संबंध. ते LIC मध्ये होते तेव्हा, तुम्हाला माहिती असतील शेअर्स बघायचे. तर ते कनिष्कच्या शेजारी. तर त्यांनी बाबांना आणि गिजरेकांना येऊन सांगितलं की असं असं LICचे एक हॉस्टेलचं टेंडर आहे DO साठीचं, तर ते तुम्ही भरा श्रीमानच्या निमित्ताने. आपलं श्रीमान म्हणजे काही नावच नव्हतं. मग ते टेंडर भरलं. ते टेंडर आम्हाला मिळालं कारण तेव्हाच्या काळात प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट बाथरूम असणं आणि कमोड असणं अशी त्यांची बेसिक अट होती. आणि अख्ख्या साताऱ्यात असं कोणीच भरलं नाही टेंडर करून, कोणाकडे अशी फॅसिलिटीच नव्हती तेव्हा. अटॅच टॉयलेट आणि त्यात कमोड असणं ही गोष्ट म्हणजे लोकांच्या स्वप्नाच्या पलीकडची होती. त्यावेळेला ते मिळून गेलं. मग LICच्या लोकांना सकाळी आणि संध्याकाळी आपण सुपनेकरांकडनं जेवण द्यायचो. सकाळी सुपनेकरांचा त्यांचे चिरंजीव यायचे आणि स्टॉल लावायचे, नितीन सुपनेकर, आणि संध्याकाळी लावायचे. पण काही काळानंतर त्यांना ते खूप दगदगीचं वाटायला लागलं. त्यांच्या व्यवसायात ऑलरेडी आहे त्या लोकेशनवरतीच त्यांना पुरत नव्हतं. मग इथं कोण येऊन देणार. मग त्यांनी आम्हाला LIC वाल्यांनी अशी रिक्वेस्ट केली की तुम्ही नाश्ता तरी चालू करा, जेवण आम्ही आमच्या सेंटरमध्ये करतो. जेवण त्यांच्या सेंटरला चालू होतं. नंतर LIC मागायला लागले नाही आता ते सेंटरमध्ये आम्हाला जेवण देता येणं शक्य होत नाही, तुम्ही संध्याकाळच्या जेवणाची अरेंजमेंट करा. असं करून जेवण आपण तिथं LICच्या लोकांना द्यायला लागलो. LICचे लोक जेवायला जे येतात त्यांच्यासाठी जे जेवण करतो ते मग आमच्या परिचितांमध्ये काही वेळा आम्ही बोलवायला लागलो. सगळेजण म्हणायला लागले वा खूपच सुरेख आहे, तुम्ही हॉटेलच का चालू करत नाही. मग अगदी छोट्या स्तरावर एक साधारण 40-50 लोक रोज सकाळ संध्याकाळ जेवू शकतील अशा स्वरूपात मटेरियल घेऊन हॉटेल सुरू केलं. आणि असं करत 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 ते हॉटेल पुढे म्हणजे एक स्वतंत्र व्यवसाय म्हणूनच डेव्हलप झालं. म्हणजे पहिल्यांदा म्हणतात तसं शेतकऱ्याची आपण जशी कन्सेप्ट करतो की उपव्यवसाय म्हणून एक अंड देणारी कोंबडी हा एक उपव्यवसाय असतो, तसं श्रीमान हा एक उपव्यवसाय म्हणून बाबांनी चालू केला होता. परंतु त्याचं नंतर इतकं व्यापक स्वरूप झालं की कन्स्ट्रक्शनला इतकाच श्रीमान हा सुद्धा एक एस्टॅब्लिश बिझनेस म्हणून तयार. बरोबर. स्टँडर्ड शाकाहारी जेवण कुठं मिळणार असेल आणि लज्जतदार तर ते श्रीमानला, हे असं सातारचं समीकरणच झालेलं होतं. पुण्यामध्ये व्यवसाय सुरू करावा किंवा एक्सपांड करावा तर याच्याबद्दल काय आपण म्हणू शकाल? ही आयडिया कशी काय डोक्यामध्ये? माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी 1 वर्ष बेलवलकर हाऊसिंग कंपनीमध्ये पुण्यात जॉब केला. आणि ते झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण साताऱ्यात येण्यापेक्षा पुण्यात एक्सपांड होतोय तर पुण्यामध्ये आपण व्यवसायास का सुरुवात करू नये. म्हणून पुण्यामध्ये व्यवसायाची सुरुवात मी केली. इनिशियली कॉन्ट्रॅक्टिंगची कामं करत होतो. नंतर आम्ही 2-3 स्कीम्सही केल्या आणि अतिशय सक्सेसफुली असं सगळं व्यवस्थित तिथं रन होत होतं. पण बाबांच्या निधनानंतर इथल्या रिक्वायरमेंट पाहता साताऱ्याच्या व्यवसायाची खरंच पाहता इकडे जॉईन झालो. असं झालं. नाही, एकूणच हा प्रवास किंवा ही जी आपली चर्चा गप्पा चालू आहेत हे न संपणार आहेत, कारण हे असे अनेक विषय निघतील. अजूनही त्यांचं स्पोर्ट्समध्ये जे काही त्यांचा इंटरेस्ट होता हा भाग राहिलेलाच आहे. पण मला वाटतं थोडंफार काही आपण ठेवूया. लोकांच्या मनामध्ये त्या स्मृती कायम जतन केल्या जाणार आहेत. कारण शिवाजी उदय मंडळ ही जी सातारची संस्था आहे याच्यामध्ये हजारो खेळाडू आज घडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नाव विजयरावांचं घेतलं जातं कबड्डी प्लेयर म्हणून. बरोबर. कारण त्यांच्या कबड्डीच्या खेळामुळं कधी नव्हे ते IIT पवईला
2 वर्ष 2 वेळेला लागोपाठ चॅम्पियनशिप मिळालेली मिळाली, होती. म्हणजे हा इतिहास आहे आणि त्यामुळं असे अनेक विषय आहेत आपल्याला बोलू शकतो. आपण पुन्हा एकदा निश्चितपणानं भेटूया हो, चालेल. आणि पुन्हा एकदा भेटल्यानंतर मग राहिलेल्या सगळ्या विषयांची पुन्हा एकदा उजळणी हो, करू. चालेल. आज तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून आपल्या व्यवसायाच्या व्यापातून सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालात आणि अतिशय उत्तम पद्धतीनं आपल्या गप्पा झाल्या असं मला हो, वाटतं. हो, अगदी छान. अगदी छान. आणि या निमित्तानं एक वेगळा अँगल आपण दिला. केवळ प्रश्नोत्तर करून वृक्षपणा त्याच्यामध्ये आणण्याच्या ऐवजी आम्हालाही समाधान वाटलं कार्यक्रमाच्या निमित्ताने. मला असं डोक्यामध्ये होतं की आपल्या वर्धापन दिन जो आहे त्या निमित्तानं हा कार्यक्रम व्हावा आणि म्हणून त्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम केला. या वर्धापन दिनाच्या संपूर्ण तुमच्या आकटे परिवाराला मी अत्यंत शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि हिंदवी परिवारातर्फे असं सुयश चिंतितो की तुम्ही ज्या ज्या व्यवसायामध्ये उडी घ्याल त्या तुम्हाला अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये यश मिळू शकेल. धन्यवाद. हिंदवी परिवाराला आणि तुम्हा सर्वांना तसेच सर्व श्रोत्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि आमच्या वर्धापन दिनाच्या पण शुभेच्छा. थँक्यू. 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 बांधकमाल करणारी बांधकामाची माणसं. मॉडेल डेव्हलपर्स सातारा 83 11 मॉडेल डेव्हलपर्स बांधकमालीची माणसं. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात चर्चारंग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत मॉडेल कन्स्ट्रक्शन ग्रुपचे प्रमुख निखिल आखटे आणि प्रद्युम्न आखटे यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, चर्चारंगच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात चर्चारंगच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. या घरट्यातून पिल्लुडावे दिव्य घेऊनी शक्ती. या घरट्यातून पिल्लुडावे दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षांचे पंख सावे उंबरठ्यावर भक्ती. उंबरठ्यावर भक्ती नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासावे